गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज महाराजांचा जन्मदिवस आहे, पौष शुद्ध द्वितीया। पौष शुद्ध द्वितीयेला महाराजांनी या भूमीवर प्रागट्य केलं कारंजा क्षेत्रामध्ये। आजही महाराजांच्या जन्माची खोली तिथे आहे जिथे महाराज प्रगट झाले होते। नरसिंह सरस्वती या नावानं संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करून गाणगापूरला शैलजागमन महाराजांनी केलं। ती माघ वद्य प्रतिपदा म्हणून कारंजाला पौष शुद्ध द्वितीयेपासून तर माघ वद्य प्रतिपदेपर्यंत 1.5 महिना उत्सव चालतो। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरूला प्रश्न केलाय, महाराज वेदांत कशाला म्हणतात? काल आपण पाहिलं उपनिषद व वेदांत। आज वेदांत म्हणजे काय? आपल्याला वेद 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 माहिती असतात, तर वेदांत वेद संपूर्ण दिव्य ज्ञानमय आहेत। ज्ञान आहे जगात, पण इथे शब्द आहे दिव्य ज्ञान। आता दिव्य शब्द काय आहे? जसा दिवा लागला म्हणजे अंधकाराचा नाश होतो, त्याप्रमाणे वेदाचं ज्ञान झाल्यावर आत्मप्रकाश पडतो। म्हणून वेद म्हणणाऱ्या सगळ्याच वेद म्हणणाऱ्यांना ज्ञान प्रकाश पडेल असं नाही आहे। वेद म्हणण्याची परंपरा असेल तुम्ही म्हणाल, पण वेद जाणून जीवन जगले तर वेद जाणून जीवन जगावं लागेल। ऋषी लोकांनी वेदाप्रमाणे जीवन जगले। उदाहरण सांगतो तुम्हाला, गौतम ऋषी इतकं व्यवस्थित जीवन जगत होते त्र्यंबकेश्वरला की त्यांच्या याच्यात फेरबदल व्हायचा नाही। मग सगळ्या ऋषींनी विचारलं की हा सगळ्या वेदाप्रमाणे जीवन जगतो, याच्या हाताशिवाय गंगा वरतून खाली येणार नाही, आता काय करायचं? म्हणून या सगळ्या ऋषींनी त्यांच्या तांदुळाच्या शेतामध्ये गाईला घातलं, मायावी गाय। यांनी फक्त गाईला हाकलण्याकरता एक दर्भ फेकला आणि दर्भाने गाय मरून गेली। हे बघा, गाय गेली, ब्रह्महत्या घडली, सगळे ऋषी गोळ्या झाले, ब्रह्महत्या करता आपल्या गोहत्या। प्रायश्चित्त काय? तुमच्या खाली गंगा आणून दिली तुम्ही, तरच गोहत्येतून नको। म्हणून गौतम ऋषी ब्रह्मगिरीवर गेले। तो ट्यूबलाईट चालेल, तो ट्यूबलाईट चालेल, तिन्ही ट्यूबलाईट। तर भाऊ ते देवीचे 2 लाईट लागतील याच्यावर। हां, पहिला म्हणून एक आपल्याकडे भजन आहे, ब्रह्मगिरीवर करश सांडला ओझरती अमृतधारा। ब्रह्मगिरीवर कलशधारा काय थांबला तर कलश। तर त्या ब्रह्मगिरीवर गौतमांना तपश्चर्या करायला लावली, गंगा प्रगट झाली। आणि म्हणून जिथे दर्भ फेकला, जिथे गाय गेली, तिथे ती प्रगट झाली, म्हणून त्याचं नाव आहे कुशावर्त।
त्र्यंबकेश्वर वेदाप्रमाणे जीवन जगत होते, पण गंगा आणण्याकरता बाकीच्या लोकांनी अरिष्ट आणलं. मग आणखीन इंद्राने अरिष्ट आणलं अहिल्यावर. वेदाप्रमाणे जीवन जगताना सुद्धा जीवनात असे प्रसंग निर्माण होतात. ते दिव्य ज्ञान गौतमांनाच होतं. म्हणून सगळ्यांना होईल असं नाही. लोक वेद म्हणतील. आता तर लोकांकडे वेदाच्या कॅसेट आहे, लावलं की सगळ्या घरामध्ये वेदच वेद. आणि थोड्या वेळाने मग ते परत असं आहे ते. असं आहे. वेदातल्या ज्ञानाप्रमाणे आज सौर ऊर्जेचा उपयोग घेताय तुम्ही. सौर ऊर्जा जी आहे ती वेदात सांगितलं आहे. सौर सुक्त आहे आपल्याकडे, सकाळीच म्हणावं लागतं ते. आणि जे वेद म्हणतात ते त्रिकाल ज्ञानी का होतात, तर या पंचमहाभूतांच्या शक्तीमध्ये जे ज्ञान आहे ते आपोआप त्यांच्या ब्रह्मगिरीतून येतं, म्हणजे शेंडीतून. ती शेंडी ठेवण्याचंही प्रमाण आहे. एवढा हातभर जर ठेवलं तर सगळे वेद आत्मसात होता. मग तुम्ही जशी जशी कमी करत जाल तो घेर, तसं तसं ते आत्मज्ञान कमी होत जातं. काय कारण आहे? म्हणून सगळे ऋषी लोक जटा जे ठेवतात. रामाला सुद्धा अवतार घेतल्यानंतर कैकेयीने काय सांगितलं? जटाजूट धारण करायचे आहे, वल्कल धारण करायचे आहे, ऋषितुल्य जीवन जगायचं आहे. देवाला सुद्धा ऋषितुल्य जीवन जगायचं होतं, म्हणून कैकेयीच्या मुखामध्ये ते सांगितलं. हे वेदांत सांगितलेलं होतं, वेद प्रणित आहे. आणि म्हणून रामाने वडाचा चीक बोलवून जटाजूट मानल्या. म्हणून जटाजूट शोभित. तुम्ही रामाच्या चरित्रामध्ये तुम्हाला दाढी कधीच दिसणार नाही. कृष्णाच्या चरित्रात दाढी दिसणार नाही तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की देवाच्या वयाला वाढ नाही घट नाही, म्हणून ते किशोरचे किशोरच आहे. किशोर वयामध्ये दाढी फुटत नाही. म्हणजे आज आजीला आणि आजोबाला नातू विचारतो देवांना दाढी मिशा का नाही, ते माहीत नसतं. तुझी मैत्री बोल ना बा. किशोर अवस्था असते. म्हणून याच्याकरता सज्जनाचं ऐकलं पाहिजे. आपण कोणाचं ऐकतो? डब 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 डब. ते महादेवाच्या मंदिरात डमरू टाकलं आहे ना बरेच लोक. मला एक बाई म्हणे दादा काय डोकं उठवतं ते. असं आहे ते. म्हणून हे जे ज्ञान आहे हे ज्ञान लक्षात आलं पाहिजे. जोपर्यंत ज्ञान लक्षात येत नाही, काय वेद काय दिव्य तेज आहे. मग वेद शिरोभाग मानलेल्या जाणाऱ्या उपनिषदामध्ये ज्ञानाचा पूर्ण विकास दिलेला आहे. उपनिषदामध्ये काय आहे? ज्ञानाचा विकास सांगितला. वेदामध्ये श्लोक आहे आणि त्या श्लोकाचा विकास उपनिषदामध्ये सांगितला आहे. म्हणून वेद उपनिषद आणि उपनिषदानंतर पुराण आहे. तर पुराणामध्ये त्याच्या कथा दिलेल्या आहे. म्हणून चंद्रकांत नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये या वेदाच्या सगळ्या कथा दिलेल्या आहेत. कसं? तर पुराणामध्ये तर वेद सत आहे, उपनिषद चित आहे आणि पुराण आनंद आहे. म्हणून नाव आहे सचितानंद. त्या परमेश्वराचं रहस्य या तीन गोष्टीमध्ये सांगितलं आहे. आणि कोणतेही कर्म करताना या तिन्ही गोष्टी उच्चाराव्या लागतात: श्रुती, स्मृती आणि पुराण. गुरुजी संकल्प हातात घेतो, श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थम. आता ते परवा त्या नाशिकला ते गुरुजीने संकल्प सांगितला. त्या बाईला काही कळत नव्हतं. श्रुतीला वेद म्हणतात. ती म्हणे आम्हाला तुम्ही वेदाचे मंत्र म्हणत नाही, आम्ही काय असं आहे भानगड होऊन गेली. तर तो श्रुती म्हणजे वेद आहे.
आता ते गुरुजी लोकांनी काय करायला पाहिजे, अज्ञान लोकांना संकल्प समजण्याकरता श्रुतीच्या ऐवजी वेद पुराण उठतो असं बोलायचं. म्हणजे आता संस्कृतमध्ये भेद झाला का नाही तिथे, कारण तो संकल्प तसा आहे, श्रुती स्मृती पुराण. पण यांना व्याकरण कळत नाही. मग नवीन नवीन पोरगा शाळेत जातो, 8वीला संस्कृत शिकतो, बाबाला मोठा आनंद होतो, मुलगा संस्कृत शिकतो. मुलगा शाळेतून घरी येतो, आई गावाला गेलेली असते, बाबा खिचडी करतो, पोरगा संस्कृत पढतो, बाबा येऊ का, बाबा जाऊ का, अहम गच्छामी असं बोलतो. बाप खिचडी करता करता काय म्हणतो, बेटा खिचडी गरम आहे, फुंकम फुंकम खा दंती. लक्षात आलं का? तर त्याला संस्कृत ज्ञान असावं लागतं. ते त्याच्यात आणि आपल्याकडे संस्कृत भाषेला महत्त्व ठेवलं गेलेलं नाही. म्हणून संतांनी काय केलं, तो सगळी संस्कृत भाषा मराठीमध्ये केली. आत्ताच आमचे कवटे गुरुजी एकनाथी भागवत वाचायला लागले आजपासून. त्यांचे 7 पारायण झाले भागवताचे आणि त्यांनी एकनाथी भागवत आलं. ते म्हणजे दादा तुकाराम महाराजांनी 11,000 पारायणं केली. म्हटलं मग, आणि ते म्हणा तेव्हा अभंगाची निर्मिती झाली. काय ज्ञान आहे म्हणायचं. म्हटलं मग आपण 5 वेळा सांगून झालो एकनाथी भागवत या व्यासपीठावर, 5 वेळा सांगितलं आहे. आपण काय करतो, त्या ओव्या वाचतो, त्या ओव्या वाचून ते आकलन. ती मराठीसुद्धा कठीण आहे नाथांची. तुम्ही आधी त्याचं भाष्य वापरून घ्या मराठी आणि मग ओव्या वाचायला सुरुवात करा. बरेच पारायण करणारे जर मराठी वाचून घेतील आणि नंतर ती भाषा वापरतील, ज्ञानेश्वरीचं सुद्धा मराठी वाचन करावं आधी आणि मग ओव्या वाचाव्या. कारण ते इतके लवकर गूढ भाषा असल्यामुळे लवकर वेदांताचीच भाषा येते. म्हणून ज्यांना संस्कृत समजत नाही त्यांनी भगवद्गीतेच्या ऐवजी ज्ञानेश्वरी आणि भागवताच्या ऐवजी एकनाथी भागवत आणि दोघांचा समन्वय घालण्याकरता दासबोध. ब्रह्म म्हणजे काय, ते म्हणतात ब्रह्म फुटके, ब्रह्म मडके, ब्रह्म तुटके. मग तुटकं कसं आहे ते हे लक्षात आणावं लागतं. म्हणून उपनिषदामध्ये ज्ञानाचा पूर्ण विकास दिलेला असतो. वेद प्रगट झालेले आहेत. साधकांसाठी मोक्ष मिळण्यासाठी कर्म अनुष्ठान कसं करावं याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि ज्यांनी वेदकर्म केले त्यांची कथा दिलेली आहे आणि ज्यांनी वेदकर्म केले नाही त्यांची कथा. रावणाचा बाप वेदकर्म करीत होता पण निष्काम कर्म करीत होता. रावण बापापेक्षा जास्त शिकलेला होता, बापापेक्षा जास्त शिकलेला होता, पण सगळे सकाम कर्म करत होता. बापाचा उद्धार झाला, रावणा. हे पुराणात दिलं आहे. म्हणजे वेदाचा कसा उपयोग केला तर काय फळ मिळतं हे पुराणात दिलं आहे. म्हणून पुराणानाम ब्रह्मसंहितायाम. पुराण काय आहे तर ब्रह्मसंहिता आहे. आपण पुराणातले वांगे पुराणात असं बोलायला बघायचं. आता ते वांगे कुठे पुराण कुठे. पुराणात वांग्याने काय होतं हे लिहिलेलं आहे मात्र पाहिजे. तुम्ही कथाकल्पतरू नावाचा ग्रंथ वाचा. कथाकल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की इंद्र हा देवांचा राजा अतिशय उन्मत्त झाला, काही कोणाचं ऐकेना. मग सगळ्या ऋषींनी व्हायला राजा असून असं वागतो, उद्धट बोलतो नाही, नीट वागत नाही, दैवयोगाने राजा झाला आहे, याला अद्दल घडवली पाहिजे. मग सगळे ऋषी म्हणे तो जेव्हा विमानात फिरतो ना तेव्हा हे वांग्याचे झाडं झाडा खाली म्हणजे त्याचं विमान पडून जाईल. म्हणून सगळ्या ऋषींनी हे सगळे वांग्याचे झाडं वांगे काढून घेतले, वांग्याचे झाडं आणले आणि त्याला लावली काढी. इंद्राचं चाललं जाऊन दन नदीने खाली पडलं. तर उपनिषद काय सांगतं, अति वांग खाल्लं की इंद्रियांचं पतन होतं. हे झालं असं आहे. म्हणून आपल्याला 4 महिने काय सांगितले वांगे खायचे, पण आपण काय ऐकतो त्यावर बरीच चांगलं लागतं, पतन होतं. आयुर्वेदामध्ये सुद्धा शरीरावर जर पुड्या असतील तर वांग वर्ज करतो, गवार शेंगा वर्ज करतो, वालाच्या शेंगा वर्ज करतो.
ज्याच्याने शरीराला खास सुटेल ते बंद केलं जातं आयुर्वेदामध्ये. प्रमाण आहे दुसरं. आपण म्हणतो बामणाचीला मन, हे लक्षात आलं पाहिजे. आपण तिकडे लक्ष का देत नाही? तुम्ही आयुर्वेदात द्या तो नाही सांगेल तुम्ही खाऊ नको, पचायला जड आहे ते, किती दिवसानं शरीरात परत याचंही प्रमाण आहे आयुर्वेदामध्ये. वेळ पडली तर त्याचं भस्म करायला आयुर्वेदाने सांगितलं आहे. ते कुठे वापरायचं ते आयुर्वेदाने सांगितलं आहे, कोणत्या वेळेत घ्यायचं. म्हणून मार्गशीर्ष आणि पौष या 2 महिन्यामध्ये ती त्याची चव लागते, ते इतर महिन्यात लागत नाही. कारण ते 2 महिने या शरीराला पोषक आहे. मग विद्वान लोकांनी काय केलं, त्याच्यात शेंगदाणे घाल, त्याच्यात तीळ घाल, त्याची तीव्रता कमी केली त्यांनी आणि त्याचं पाणी काढून टाक. म्हणून आधी पूर्वी लोक काय करायचे, शिजवायचे आणि पाणी काढून घ्यायचे, पाणी फेकून द्यायचे आणि मग त्याला करायचे. गोटी वांग्याची भाजी करायची असेल तर आधी ते शिजवून घ्यायचे, पाणी काढून टाकायचे आणि मग घोटायचे. शिजवलेले वांगे घोटले वेगळे आणि उकडवलेले वांगे घोटलेले वेगळे, त्याची चव वेगळी. अपायकारक नाही, उपायकारक आहे. तेच प्रयोग. म्हणून विद्वान लोकांनी असं केलं. हे लक्षात आलं पाहिजे. त्या बहुबीज आहे ते, फार बीज असतात त्याच्यात. जे बहुबीज आहे जसं सीताफळ बहुबीज फळ आहे, रामफळ बहुबीज आहे, त्याच्यात गाभापेक्षा बीजच जास्त असतं. म्हणून ते म्हणतात की हे वेद जे आहे हे वेदाने कर्म करावं, मार्गदर्शनासाठी, कर्म अनुष्ठानासाठी साधकांना पोषण असणारे विचार वेदामध्ये दिले आहे. म्हणून वेदाचा अर्थ लावताना नीट लावला पाहिजे. मग काय केलं, सगळ्यांना अर्थ लावता येणार नाही म्हणून त्यांनी पुराण वाचायचं आणि पुराणाप्रमाणे वागायचं. श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम. आपण गुरुजी सगळे संकल्प सांगतो तिकडे आपलं लक्ष नसतं. कारण जे वैदिक कर्म करायचं आहे त्याच्याकरता आहार विहार युक्त पाहिजे. ज्ञानानं आपण कोणाची बरोबरी करू शकतो, पण आचरणानं बरोबरी करणं मात्र कठीण जातं. आचरणानं बरोबरी करणं कठीण जातं. कारण आचरण या इंद्रियांकडून झालं पाहिजे, इंद्रियापेक्षा मनाकडून झालं पाहिजे आचरण. आचरणाला मन, बुद्धी आणि इंद्रिय यांची मदत लागते. यांची मदत घेतल्याशिवाय आचरण होत नाही. नाही तर हे मन भित्र करून टाकलं की बा आज आपला उपास आहे आणि समजा आपण नाहीच काही खाल्लं आणि चक्कर आलं आणि पडलं तर झालं, मनाने केलं तर काही चक्कर येणार नाही. लोक नुसत्या पाण्यावर 3 दिवस राहतात, लिंबू पाण्यावर, सलाईनवर राहतात. आणि काही डॉक्टर म्हणतो काही खायचं नाही प्यायचं नाही गुरुजी, पण राहावं लागतं सलाईनवर. पण आपल्याला लगेच असं वाटतं की निर्जला एकादशी चक्कर आले तर, कारण मन भययुक्त आहे. बरं, आपल्याला भीती घालणारे लोक खूप असतात. म्हणून आपण काय करतोय हे जास्ती चर्चेत नेऊ नये. उपास आहे कसा आहे, आपण सांगतो मी तर पाणी पित नाही, लोक तरी पाणी पितो, बोलून येईल कोणी भूत घालायला, सगळं बंद करून टाकेल तुझं. म्हणून परमार्थ हा गुप्त ठेवायचा आणि संसार हा उघडा करायचा. हे लक्षात ठेवा. म्हणून वाचा वर्तनते, वाचेचं बोललं गेलं आपल्या लक्षात येत नाही. म्हणून कर्म अनुष्ठानाची गरज आहे. साधकाला पोषण असण्याकरता अर्थ लावला पाहिजे. स्वतः अनुष्ठान करण्याची गरज नसते. केव्हा केव्हा दुसऱ्याकडून अनुष्ठान करून घ्यावं लागतं. जसं उदाहरण आहे, मुलाला आपण काहीतरी जप करायला सांगतो पण मुलगा मनापासून करत नाही, मग आईला सांगावं लागतं मला की तू कर.
कारण आई मुलाकरता जितकं मनापासून करेल तितकं मुलगा करत नाही. कारण आई माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, तो विद्या शिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, त्याला चांगली मुलगी, ही तिच्या मनात तळमळ असते. आणि धार्मिक काम हे तळमळीने जास्त चांगलं होतं. जसा संसार आपण एकजुटीने करतो म्हणजे चांगला होतो, तसं परमार्थ सुद्धा तन मन आणि धन या तिघांचं एकत्रीकरण केलं की परमार्थ चांगला होतो. हल्ली परमार्थाचं काय करतं, आता ते लोकांनी पेटी आणली ना, त्यांना विचारलं तुम्ही किती कागद टाकणार आहे म्हणलं याच्यात. कारण बोर्ड लिहून देणे करून टाकणं वेगळं आहे, तुम्ही किती टाकणार आहे सांगा. काय स्वतः काय करणार आहे. आधी केले परमार्थ हा बाजार करतो मनुष्य, परमार्थ हा बाजार करतो. परमार्थाला अर्थ आहे, त्याच्यात अनर्थ नाही आहे, परमार्थ आहे. बाकीच्या ठिकाणी जो अर्थ आहे त्याच्यात अनर्थ आहे. म्हणून साधा आपुलाले हित गेला गेला नरदेह मग कैचा भगवंत. म्हणून ते म्हणतात प्रवृत्तीचा विचार करताना साधकांना अनुष्ठान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे कर्म कराल तर कर्माचं स्वरूप समजून घ्या. साधकानं कर्म करताना कर्माचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. आपण आता हे जे व्रत करताना लोक हे व्रत सांगडे बांगडे करतात, नाही ते समजून घेतले पाहिजे. आत्ता माझ्याकडे एक जोडपं आलं होतं, म्हणजे दादा आमचे 16 सोमवार 14 झाले आणि 16 आणि 17 2च सोमवार राहिले. लोक म्हणतात पौष महिन्यात उद्यापन नाही करायचं, असं कुठं कसं काय संबंध आहे. 17व्या सोमवारी उद्यापन झालंच पाहिजे, त्याला पौषाचा काही दोष नाही. नाही पौष, अरे पौष ते 17 सोमवाराचं व्रत आहे. आणि स्त्रियांचं, सगळ्या स्त्रियांचं मार्गशीर्षात उद्यापन होत नाही, कारण त्यांच्या महिन्यातून येणाऱ्या अडचणीमुळे 2-3 सोमवार गायब होतात. तो निसर्गाचा नियम आहे. कोणाला सुत घेऊन जातं, कोणाला वृद्धी येऊन जाते, त्यावेळेला उपवास करावा लागतो, पण तो धरावा लागत नाही. म्हणून त्याला पौष महिना निषिद्ध नाही आहे. आणि यावर्षी तर पौषात लगेच संक्रांत आहे, परवा सोमवारी संक्रांत आहे. आता हे 14 जानेवारीला दरवर्षी येते आणि यावर्षी 15. तर रात्री बदलतोय तो रवी ग्रह 14ला रात्री, दिवसा बदलला तर दिवसा संक्रांत होती, रात्री बदलली तर दुसऱ्या दिवशी 15 तारीख. 15 तारीख ब्रिटिशांनी रात्री बदलवली आहे, आपली तारीख सूर्योदयालाच बदलते. ज्योतिषातली त्यांना आम्ही तसंच लिहितो की 14ची रात्र 15ची सकाळ असं लिहितो. वारसुद्धा सकाळ पहाट लिहितो, बुधवारची पहाट. बुधवार नाही लिहित, कारण तो बुधवार सूर्योदयाला लागतो. उदयात उदयम वारहा, या सूर्योदयापासून तो सूर्योदयाचा जो काळ जाईल त्याला वार असं म्हणतात. तिथीसुद्धा सूर्यव्यापिनी रात्री लागली म्हणे अमावस्या, म्हटलं म्हणजे अमावस्या ही सूर्यव्यापिनी लागते, पौर्णिमा मात्र चंद्रव्यापिनी लागते. कारण पौर्णिमेचा मास चंद्रापासून सुरू होतो, अमावस्येचा तेव्हापासून. मग ती अमावस्या 2 घटका असो का 4 घटका असो, ती झाली पूर्ण. मग एखाद्याच्या जर समजवायचं असलं, मी कसं म्हटलं मग एकादशी तर काल लागली होती, तू तर रात्री जेवला, मग गुच्छ बसतो. हे गुरुजीला माहिती पाहिजे, म्हणजे यजमानाच्या कानफट्टीत कशी द्यायची हे त्याला बरोबर समजलं पाहिजे. रात्री लागली होती म्हणे आम्हाला, गुच्छ बसलं. तिथी अशी फिरतच राहते, धरायची केव्हा ते ठरलंय. जे सगळे शेतकरी आहे ना ते श्राद्ध 10:30लाच करतात. आता ईश्वर लोक 10:30, अरे त्यांचा व्यवसाय आहे तो. ते 10:30ला पित्र जेवतील आणि लगेच शेतात. तुमच्यासारख्या 12:30ला जेवतील आणि मग 2 वाजता शेतात जातील ते. म्हणून गुरुजी त्यांना परवानगी देऊनच टाकतो. तुम्ही बी असं काय करता, इकडे असं तिकडे तसं. शास्त्र हे जे आहे ना
देश, काल आणि परिस्थिती यावर काही वेळा बसवावं लागतं. एकदा एका ठिकाणी मृत्यू घडला होता. त्या बाईचा दत्तक मुलगा पाळदीपर्यंत आलेला होता आणि इकडे संध्याकाळ झाली. सगळे लोक म्हणे उचला, संध्याकाळच्या आत जाळलं पाहिजे. आता तो दत्तक पोरगाने जर गोंधळ घातला असता त्या दिवशी की मला येऊ दिलं नाही ना, कॅन्सल, तुमची संपत्ती बरोबर. मी त्यांना म्हटलं गडबड करू नका, तो पोरगा जवळ आला पाळदीला, तुम्हाला मी अग्नी डाग द्यायचा ना सूर्यास्ताच्या आत. तिच्या नवऱ्याला म्हटलं इकडे ये, हा अग्नी पेटवला ना, गौरीधर ही तुझी बायको गेली आहे, तिच्या उजव्या अंगठ्याला लावते तुझ्या हातून अग्नी, डागच द्यायचा ना तुम्हाला. दिला डाग. डाग देऊन झाला, सूर्यास्त झाला नाही ना अजून, डाग दिला, येऊ दे त्याला. मग तो आल्यावर त्याला बाकीच्या लोकांनी सांगितलं, येतं नेत होते दादांनी सांगितलं म्हणून असं झालं. आणि जेव्हा तो गरम झाला, म्हटलं बाय काय झालं असतं, परिस्थिती पाहावी लागली मला. कारण परिस्थिती बिघडली तर ती वेळेवर हाताळणं मोठं कठीण असतं. माझी मायन तुम्ही कोण, झालंच ते बिलकुल. या भाऊबंधांना मला डाऊन करायचं असेल म्हणूनच त्यांनी असं केलं. म्हटलं माझ्याकडे पाठवू त्याला, तुझं काम झालं आहे ना, बडबड करू नको. इकडे धर्मही राखला आहे आणि तुलाही सांभाळला आहे. आता बापाला धर्माने पाळ म्हणजे पुत्र ठरशील. नुसतं भानगड करून पुत्र होत नाही. पुन नावाच्या नरकातून आईचं श्राद्ध दरवर्षी करत जा. नुसती संपत्ती घेशील तर दुःख भोगशील. अजूनही श्राद्ध करत होतो. हे समजलं पाहिजे. संपत्ती करता पुत्र होणं वेगळं आणि पुन नावाच्या नरकातून आई वडिलांचा उद्धार करण्याकरता पुत्र. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. जे शब्द आहे त्यातलं कर. 3 लोक जाऊ द्या, ब्रह्मलोक, स्वर्गलोक, महरलोक जाऊ द्या. कोणाचा भाचा, कोणाचा जावाई आणि कोणाचा पोरगा चांगला वागला तर 3 लोकांच्या नाव पुढे येतात. असं आहे. कोणाची मुलगी, कोणाची भाची आणि कोणाची सून, हे 3 लोक तर आनंदित होता ना तुमचे. असं आहे. एक मनुष्य चांगला वागला की 3 लोक आनंदित होते. 3 लोकांचे झेंडे लागले. तिरंगा, बापाचा रंग, सासऱ्याचा रंग, मामाचा रंग. कोणाचा भाचा आहे, अरे पैसूरवाल्यांचा आहे ना, काय बात. असं आहे. कोणाचा जावाई भोकर आणि कोणाचा मुलगा ईदगाव. गावाची नावं चांगली निघतात. सिद्धांत लक्षात ठेवा. हे मुलांना समजवा, मुलींना समजवा की जर तू वेडं वाकडं वागले तर मामाचं नाव जाईल, बापाचं नाव जाईल, 2 लोकांचे नावं जातील. काय केलं तुमच्या बाचीने, काय केलं तुमच्या मुलीने. सासरा कोणी भेटू तुला, आम्हाला काही म्हणणं नाही. हे आईनं समजवलं पाहिजे मुलीला. आपण आईच विचारते कोणतं लग्न करीन. हे समजवण्याचं आहे. म्हणून वेद दिव्य आहेत. हे वेद सांगतात की आपला अंश कन्या आहे, आपला अंश पुत्र आहे. मग आपला अंश चांगला राहायला पाहिजे. आपण फक्त भौतिक संपत्तीनं चांगले राहतील अशी विचारधारणा करतो. भौतिक संपत्ती राहते राहते नाही तर निघून जाते. काही कंगाल झाले. म्हणून साधकाला कर्मानुष्ठानाचं फळ काय आहे हे कळालं पाहिजे. सगळ्या कर्माचं फळ ईश्वर आहे हे कळालं पाहिजे. प्राध्यापकही अभ्यास करतात आणि मग याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिकवतात. तसा वेदाचा अभ्यास करून समाजाला समजवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात चांगल्या प्रकाराने उत्तीर्ण झालेल्या माणसाला पारितोषिक मिळतं. चांगल्या प्रकाराने प्रवृत्तीने वागलेल्या माणसाला मोक्ष मिळतो.
चांगल्या प्रकाराने अभ्यास केला तर माणसाला पारितोषिक मिळतं, चांगल्या प्रवृत्तीने वागला तर माणसाला मोक्ष मिळतो. वेदाचं रहस्य आहे. इंग्रजांच्या आगमनानंतर वेदातल्या वाक्यांचा ऐतिहासिक पद्धतीने लावला गेला. पाहतो 26 जानेवारीला रथ फिरतो ना, तेव्हा लोक म्हणतात जसा अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ फिरतो आहे तसा यांचा. त्याच्याकडे अर्जुन आणि कृष्ण कुठे? ते रणांगणात होते. एक गोळी सुटली तर दचकून जातो तो बॅगेतला माणूस. असं आहे ते. कुठे अर्जुन? कर्मण्येवाधिकारस्तु योगक्षेमं वहाम्यहम्. LIC लिहिते. योगक्षेम चालवते का? पैसे नाही टाकले तर चालेल का योगक्षेम? परमात्मा काही न करता योगक्षेम चालवतो, फक्त त्याच्यावर चिंता ठेवली म्हणून योगक्षेमं वहाम्यहम्. महाभारतातले वाक्य, वेदातले वाक्य असे वापरतात लोक. सत्यम शिवम सुंदरम. ते बॅनर बांधतानाच पैसे घालले त्याच्यात. कुठं राहिलं सत्य? असं आहे ते. म्हणजे हे जे रहस्य आहे हे समजलं पाहिजे. वेदामुळे पुरुषांची बुद्धी जी आहे ती अपौरुष होते. बुद्धीला भगवंतच पती लागतो, दुसरं बघत नाही. धर्म हाच त्या बुद्धीचा पती होतो. नाहीतर जगामध्ये काम आणि अर्थ हे पती होऊन जातात. म्हणून शब्द प्रमाण प्रधान आहे. धर्मशास्त्रामध्ये कर्म हे जीवाला मोक्षापर्यंत नेऊ शकतं, म्हणून त्याला मीमांसा शास्त्र असं म्हणतात. मीमांसा शास्त्रामध्ये वेदांताचा अर्थ लावण्याकरता वाक्शास्त्राची पद्धत घातलेली आहे. एखाद्या वाक्याचा अर्थ लावताना एकूण प्रकरणामध्ये सुरुवातीला व शेवटी काय सांगितलं आहे याच्यावर विचार करावा लागतो. म्हणून वाक्याची स्तुती करावी लागते, एखाद्या वाक्याची निंदा करावी लागते. वाक्याचा अर्थ स्वतंत्र करता येत नाही, मागून पुढून लावावा लागतो अर्थ. म्हणून अर्थ लावताना साधकाला काय फळ मिळणार आहे याचा विचार नाही करायचा. म्हणून अर्थ हे परीक्षण आहे, म्हणून त्याला मीमांसक वापरतात. ही पद्धत योग्य आहे. म्हणून वाक्यशास्त्र असा शब्द येतो. वाक्याला सुद्धा काय आहे? शास्त्र आहे. त्या पद्धतीने वेद केवळ वाङ्मय नाही, परंपरा प्राप्त वाङ्मय आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. वेद मंत्राकडे केवळ जिज्ञासू दृष्टीने पाहून चालणार नाही, तर अभ्यासक दृष्टीने पाहावं लागेल. आता हल्ली वेदाकडे अर्थदृष्टीने पाहिलं जातं, त्यामुळे अर्थ हा नेहमी व्यर्थ. अर्थ हा नेहमी व्यर्थ. पूर्वी विद्वान लोक काय करायचे? अरे आज अमुक अमुक पर्व काळ आहे, आज वेद म्हटले की जास्ती पुण्य मिळतं, म्हणून सामुदायिक बसून म्हणून घ्यायचे. कारण काय? आवृत्ती झाली. नाशिकला अशी परंपरा होती, सगळे जेवढे विद्वान लोक होते त्यांनी काळ्या रामाच्या मंदिरात लाईनीने बसायचं आणि सकाळपासून काय गायलं हे त्याची आवृत्ती करायची. आलाच पाहिजे तो म्हणाला, नाही चालणार. मी शांती पाठायला गेलो कुठे येतं, याला उद्यापासून आपल्यात घेऊन कड्या हा येत नाही आवृत्तीला. म्हणजे त्याला आवृत्तीला यावं. आता आवृत्ती म्हटली की मला वेळ नाही, भाजी घ्यायला जायचं, चाललं. आवृत्ती महत्वाची आहे. आवृत्ती केल्याने मनुष्याची वृत्ती निवृत्त होते. आवृत्ती नाही केली तर वृत्ती प्रवृत्त होते. अर्थ आता मला लोक म्हणताना बोललंच पाहिजे का? आता सकाळी मी दवाखान्यातून आलो, सोडलं, घरी गेलं, सगळं प्रवचन गेलं, म्हटलं न करायला काय झालं? उलटं चांगलं झालं. आवृत्ती झालीच पाहिजे. मला एकाने विचारलं, तुम्ही नंतर मोबाईलवर ऐका. म्हटलं मला ऐकायची काय गरज आहे?
म्हणजे लोक विचारणं कुठं, माझं मोबाईलही नाही आणि मला लावता येत नाही, मी कधीच प्रयत्न करत नाही. आता आज तिथे पडलेला असतो, मला करायला काय झालं सर नाही करा नाही, लावणार तर नाहीच मी त्याला चार्जिंगला, कोणी लावा. कारण तो विषय असा आहे, एकदा डोक्यात घुसला की रिकामा बसला की डोकं खराब करायचं काम आहे. कार्यापुरता वापरा त्याला. उलट लोक काय करतात, या 2 लोकांना त्रास देतात, त्या शांभवला आणि संतोषला. त्यांचं काही काम म्हटलं दादाला विचारू घ्या, येताना येत ऑनलाईन बोलतोय लक्षात ठेवा ना, नमस्कार ना दक्षिणा, उकटच काम. नमस्कार सुद्धा नाही. अरे ज्याला विचारता नमस्कार तर केला पाहिजे. उलट दुसऱ्या माणसाला त्रास, इथून उठा तिथे या. मी शेवटी पोरांकरता तिथून उठून येतो, कारण काय उपाधी. असं आहे, आपले काम आहे, त्रास घेतला पाहिजे. म्हणून ते म्हणतात बरं वेळ देऊन ठेवता, मी येणार आहे, आपण वाट पाहावी. म्हटलं काय रे आलं नाही, भाजी घ्यायला गेलो होतो म्हणे. मग कशाला वेळ दिला, मी येणार आहे म्हणून. म्हणून ते म्हणतात उपनिषदाची रचना लावता येणार नाही, कारण योग्य लावताना परंपरेला सांभाळावं लागतं. परंपरेला सांभाळावं लागतं. म्हणून मंडूक उपनिषद सुद्धा आहे, श्वेताश्वेत उपनिषद सुद्धा आहे. उपनिषदाची नावं खूप नावं आहे. कारण मग त्याचा अर्थ नाही लावता येत, ते फक्त जाणून घ्यावं लागतं. ते फक्त जाणून घ्यावं लागतं. आज मला एकाने विचारलं ना की या 8 दिवसात आगी खूप लागत आहे. टीव्हीवर लोक पाहतात, काय कारण आहे? काम नीट होत नाही. म्हटलं हेच कारण आहे. कशामुळे आग लागली? शॉर्ट सर्किट, खलास. सगळ्या गोष्टींच्या जाहिरातीने लोक वस्तू खरेदी करतात, त्याची गॅरंटी नाही आहे. आणि कुठेही कोणालाही उभं करून देतात, काम करून देतात, टाईम मारून देतात. दुसऱ्याचं काम नीट व्हावं अशी कोणाची इच्छा नाही, पैसे घेऊन घेतात. म्हणून सगळ्या आगीला काडीने लागणाऱ्या आगी कमी हल्ले. त्याचं कारण काय? माणसाची बुद्धी खराब झाली आहे. कोणतंच काम न येता करायला लागून जातात. हे विज्ञानाचं काम आहे, याचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय उपयोग नाही. हे जे नुकसान होत आहे, याचे 2 आटे जर ढिले ठेवले, ना कोणाच्या डोक्यात पडला तर काय घडेल हे त्या माणसाला, कारागिराला कळालं पाहिजे. म्हणून त्याने काळजीपूर्वक ते केलं पाहिजे. म्हणून ज्ञान विज्ञानात्मक जे आहे ते भावनेने केलं तरच काम चांगलं होईल. भावना काढून टाकली तर काम चांगलं होणार नाही. मना पावना भावना राघवाय. इकडे सुद्धा तुम्ही ऐकताय, मला भगवंत प्राप्ती करता ऐकलं तरच उपयोग होईल त्याचा, नाही तर उपयोग नाही व्हायचा. म्हणून परमात्मा मिळण्याकरता मीमांसा सांगितली आहे, वेद सांगितले आहे, वेदाचं वाक्य सांगितलेलं आहे. इंग्रजांनी, युरोपियन लोकांनी सुद्धा, विद्वान लोकांनी काही काही आपल्या पंडितांच्या गोष्टी मान्य केल्या का? त्याचा त्यांना अनुभव आला. ते लोक अनुभव आल्याशिवाय मान्य करीत नाही, हे त्यांचं प्रमाण आहे. आणि अनुभव घेणं महत्त्वाचं आहे, पण ते त्यांची जिज्ञासा सोडत नाही. म्हणून वेदाचा मान्यता सगळ्या लोकांनी दिली आणि सगळ्या लोकांनी अभ्यास केला. म्हणून वेद परंपरा मलेंछन देशामध्ये सुद्धा चाललेली. हरये नमः, हरये नमः, हरये. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरद्या येऊने हानी केली. तम म्हणजे काय? नर